जमीन सरकारला कुठल्याही कामासाठी घेता येते, पण किंवा तुम्हालाही पब्लिक पर्पज साठी घेता येते, पण त्यासाठी जेवढी जमीन घेतली त्याच्या दुप्पट जमीन ही लँड बँकेची म्हणजे रेव्हन्यू खात्याची महसूल खात्याला द्यावी लागते. आणि त्या जागेमध्ये दुप्पट जमीन जी दिली त्याच्यामध्ये जंगल लागवडीला जो खर्च लागतो अफॉरेस्टेशन कॉस्ट ती डिपॉझिट केल्याशिवाय केंद्रीय वन आणि पर्यावरण खातं परवानगी देत नाही, ही तरतूद आहे. त्यामुळे त्याचं गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट असल्यामुळे त्याचं कंप्लायन्स झालं असणार. नंबर 2, एक साधं वाक्य आहे, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आता तुम्ही पाहिलं लाडक्या बहिणीला 1,500 रुपये महिना 7,500 दिले. हे खरं म्हणजे सरकारी तिजोरीतून मतदारांना दिलेला आमिष आहे. सरकार नावाची यंत्रणा आणि मंत्र्यांना किंवा सरकारला खास बाब म्हणून वेगळे पॉवर आहे ते देऊ शकतात. हे भलाई दुर्दैवाने कसं आहे की देशाचं संविधान हे सेक्युलर आहे, पण धार्मिक कामाला मदत करू नये, धर्म राजकारणापासून दूर असावा. पण आता सगळा बेस हा राम मंदिर झालाय. म्हणजे सरकारचं काम नाही, सरकारचं काम नाही मंदिर बांधायचं, सरकारचं काम आहे त्याला जाणारे रस्ते, तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं विद्युतीकरण, तिथे तीर्थक्षेत्र जाहीर केलं की तिथे थांबायची, खा प्यायची सगळी व्यवस्था करायची आहे. मंदिर बांधायचं सरकारचं काम नाही. पण सरकारचा बेसच मंदिर वही बनाएंगे होता आणि त्याला कोर्टाने आधार दिला आणि म्हणून ते मंदिर झालं. आणि म्हणून मंदिराला इथून फुकट लाकडं गेली. त्या सरकारने बांधायचं होतं, या सरकारने दिली आहे. का दिली असं आपण म्हणू शकत नाही. म्हटलं तरी ते काही कोर्टापुढे टिकत नाही. कोर्टाने मंदिराच्या बाबतीत मंदिर आहे की मस्जिद आहे हा वाद सोडवताना मंदिर आहे म्हटलं आणि सरकारने काय करायचं करून त्या ट्रस्टच्या आधारे ते बांधावं असं म्हटलं होतं. त्यामुळे ते बांधलं गेलं आणि म्हणून त्याला ती लाकडं गेली. तिसरा प्रश्न जो आहे, विद्यापीठ करण्यामागचा मुख्य हेतू असा आहे की शिक्षणाचं विकेंद्रीकरण व्हावं. म्हणजे जसं आपल्याकडे एकच युनिव्हर्सिटी होती नागपूर, तिची पुढे अमरावती झाली आणि आता गडचिरोली झाली. म्हणजे 3 विद्यापीठ एकाचे झाले. कारण विकेंद्रीकरण व्हावं, माणूस डायरेक्ट त्या ऑफिसशी लवकर भेटू शकला पाहिजे, संपर्क करू शकला पाहिजे, हा एक भाग. आणि देशात म्हणण्यापेक्षा राज्यात महिला महाविद्यालय करताना थोडी महिलांना प्रायव्हसी असावी, सिक्युरिटी असावी, या दृष्टीने ही मुलींसाठी वेगळी कॉलेजेस काढली गेली, शाळा काढल्या गेल्या, कॉन्व्हेंट स्कूल काढले गेले. आणि ही युनिव्हर्सिटी जसं ओपन युनिव्हर्सिटी होती नथीबाई ठाकरसी ही नाशिकची, तशी ही महिलांसाठीचं वेगळं विद्यापीठ केलंय. सरकार तसं करू शकते. कारण या निमित्ताने एका विशिष्ट वर्गाला म्हणजे महिला मेल फिमेल मधल्या फिमेलला को एज्युकेशन मध्ये दोघांना नाहीये, पण फिमेलला संरक्षणाच्या दृष्टीने त्यांची सगळी प्रायव्हसी मेंटेन करण्याच्या दृष्टीने ही आहे. आता दुसरा प्रश्न आहे, युनिव्हर्सिटी केल्या नोकरी देणं. विद्यापीठ करणं हा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा भाग आहे. नोकरी देणं ज्या खात्याची असेल तर फॉरेस्टची असेल तर फॉरेस्टचा भाग आहे, जिथे प्रशासकीय असेल तर जीएडी सामान्य प्रशासन विभागाचा भाग आहे, अर्थ खात्यातली असेल तर अर्थ खात्याचा भाग आहे. आणि समजा उद्या MSCBची असेल तर ते हे मंडळ आहे. म्हणजे राज्य सरकारचा हा एक सार्वजनिक उपक्रम आहे. जसं कोल माइन एक केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमामध्ये किती नोकऱ्या काढायच्या, किती लागतात त्यांनी ठरवायचं, सरकारची परवानगी घ्यायची. एसटीत आहे किती माणसं लागतात काय ते त्यांनी निर्णय करायचा बोर्डाने आणि त्यांची परवानगी घ्यायची. त्यामुळे नोकरी देणारा विषय हा शिक्षण खात्याचा नाही, फक्त शिक्षण खात्यातल्या सोडल्या तर बाकीच्या वेगवेगळ्या खात्याचा आणि सरकारचा विषय आहे तो. त्यामुळे मी आधीच सांगितलं की 257 लाख जागा, 2,57,000 जागा 18 लाखापैकी रिकाम्या आहेत. तुम्ही जर कुठल्याही खात्यात जाऊन विचारलं किती जागा रिकताय ते तुम्हाला कळेल. म्हणजे आपण हे पाहिलंय, आवश्यक सेवांमध्येही जागा रिकाम्या आहेत आणि ते काम पगार द्यायची सोय नाही म्हणून सरकार भरत नाही. म्हणून त्यांनी 4 मे कोरोनाच्या काळात 4 मे 2020 ला GR काढलाय, लागला तुम्ही आपल्याला उपलब्ध करून देईल. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभाग सोडता सगळ्या खात्याची नोकर भरती बंद आहे. ज्याची भरायची असते तर स्पेशल परवानगी घेऊन तेवढी पदं भरता येतात, बाकीची नाही.
पोलीस आता 49,000 पोलिसांच्या जागा रिक्त आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 20,000ला परवानगी नाही. 29,000 जागी कुठे भूत उभे करायचे आहे का?